हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे पनीर भुर्जी. पनीर भुर्जी करण्यासाठी मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. ते आपण जाडसर किसणीवर किसून घेणार आहे. तुम्ही हाताने पण स्मॅश करू शकता. अगदी झटपट अशी पनीरची जर डिश करायची असेल तर पनीर भुर्जी एकदम छान ऑप्शन आहे. कारण कुठलीही पनीरची भाजी करायला थोडा तरी वेळ लागतो, पण भुर्जी खूप पटकन होऊन जाते. बघू शकताय आपलं पनीर किसून झालेलं आहे. आता मी कढईमध्ये 3 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण फोडणीसाठी आधी जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडल्यानंतर मी त्यामध्ये अर्धा टीस्पून काळी मिरी क्रश करून टाकलेले आहे. एकदम फ्रेश असे, त्याचा एकदम छान स्वाद लागतो. त्यानंतर 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे, ते टाकणार आहे. आता तेलावर आपण त्याला छान परतवून घेणार आहे. पनीर भुर्जी ही करायला अतिशय सोपी आणि सगळ्यांना आवडून जाईल अशी ही डिश आहे. बघू शकताय कांदा छान झालेला आहे आपला. आता यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालतो आहे. त्यानंतर एकदम बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे. याला देखील आपण कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घेणार आहे. त्यानंतर एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तो पण आपण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकून घेणार आहे. या भुर्जीमध्ये तुम्ही आवडत असेल तर सिमला मिरची, बारीक चिरलेलं गाजर, मटार हे टाकूनसुद्धा करू शकता. कांदा टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालतो आहे. मीठ घातल्यानंतर पण आता आपण छान व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेणार आहे. टोमॅटो पण 2-3 मिनटानंतर बघू शकताय कांदा टोमॅटो वगैरे एकदम छान शिजलेले आहे. आता आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहे. 1 टीस्पून आपण हळद घातली आहे, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पूनच गरम मसाला. आपण हिरवी मिरची पण घातली आहे, त्यामुळे तिखट बेताचं घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून आपण सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण थोडं पाणी घातलेलं आहे. जर तुम्हाला एकदम कोरडी भुर्जी हवी असेल तर पाणी न घालता तुम्ही डायरेक्ट पनीर टाकू शकता यामध्ये. पण जरा ओलसर अशी भुर्जी हवी असेल तर थोडं पाणी घालायचं. बघू शकताय पाणी घातल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण जे किसून ठेवलेलं पनीर आहे ते यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. पाणी अगदी थोडं घालायचं आहे, खूप घालायची गरज नाही आहे. ही भुर्जी तुम्ही ब्रेडसोबत, पावसोबत, पराठासोबत, पोळीसोबत कशाही सोबत सर्व करू शकता. सगळ्यात शेवट आपण थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून ती टाकणार आहे. त्यानंतर थोडासा कोथिंबीर आणि कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून 2 मिनटं आपण झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे. बघू शकताय 2च मिनटात छान वाफ आलेली आहे. तेल सेपरेट झालं आहे काठाकाठांनी. एकदम छान असा रंग आलेला आहे आपल्या भुर्जीचा. अगदी झटपट अशी भुर्जी तयार होते. 10 ते 15 मिनटामध्ये आपली भुर्जी करून तयार होईल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.